थांब बाळा, लोकांना न भांडता त्यांची जागा त्यांना कशी दाखवायची हे आज मी तुला गुपित रहस्य सांगणार आहे. हा व्हिडिओ तू पुढे स्क्रोल करून गेलास तर आयुष्यभर लोकांचे पाय तुला पकडावे लागतील. होय माझ्या लेकरा, प्रत्येक लढाई ओरडून जिंकता येत नाही बाळा, आणि प्रत्येक उत्तर शब्दांनीच द्यावं लागतं असं नाही. काही तुझ्या जवळची लोक तुला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. तुझ्या चांगुलपणाला तुझी कमजोरी समजत आहेत आणि सारखं तुला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मग अशा लोकांशी भांडत राहणं, वाद घालणं हे तुझा वेळ आणि तुझी मनाची शांती दोन्ही हिरावून घेत आहे. पण माझ्या लेकरा, मी असे काही मार्ग तुला आता सांगणार आहे जे की भांडण न करता, राग न करता, एक शब्दही न बोलता लोकांना त्यांची जागा कशी दाखवता येईल हे तुला फायद्याचं ठरणार आहे. जेव्हा तुझं वागणं बदलेल तेव्हा लोकांचा तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल. म्हणून माझ्या लेकरा, हा संदेश तू शेवटपर्यंत बघ आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, काही लोक नेहमी तुला जुन्याच रूपात पाहू इच्छितात. त्यांना वाटतं की ते कधीही तुला दुर्लक्षित करू शकतील, तुझ्या भावना दुखावू शकतील आणि तरीही तू पूर्वीसारखंच त्यांच्यासाठी उभं राहशील. पण बाळा, आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा स्वतःमध्ये बदल करणं फार गरजेचं असतं. जेव्हा तू तुझ्या प्राधान्य क्रमांकाकडे बदल करशील, स्वतःची किंमत ओळखशील आणि प्रत्येकाला तुझ्या आयुष्याचं केंद्र बनवून सोडून देशील, तेव्हा लोकांना हळूहळू जाणवेल की तू आता पूर्वीसारखा राहिलेला नाहीस. आणि हाच बदल सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, कारण बदल शब्दाने नाही तर वागण्यातून दिसून येत असतो. म्हणून माझ्या लेकरा, प्रत्येकाच्या वेळेला हजर राहणं हे तू थांबव. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे थांबव. अनेकदा लोक तुला मुद्दामून चिडवतात का तर तू प्रतिक्रिया देशील आणि तुझं मानसिक संतुलन बिघडेल. पण जेव्हा तू प्रत्येक गोष्टीवर रिप्लाय करण्याऐवजी शांत राहतोस, तेव्हा तुझी शांतता हीच तुझी ताकद बनते. तू शांत राहतोस म्हणजे तू कमजोर नाही, तर प्रत्येक छोट्या गोष्टीपेक्षा तू तुझ्या मनशांतीला अधिक महत्त्व देतोस. याचा तो पुरावा आहे. जे लोक तुझ्या शब्दांशी लढायला तयार असतात ते तुझ्या शांततेमुळेच सर्वाधिक अस्वस्थ होत असतात. होय माझ्या लेकरा, तुझ्या मनशांतीला जास्त महत्त्व दे. काही व्यक्तींना आयुष्यात टिकवून ठेवण्यासाठी स्वतःची मनशांती गमावतात. पण सत्य हे की कोणतंही नातं तुझ्या मनशांतीपेक्षा मोठं नाही. जर एखाद्या व्यक्तीची उपस्थिती तुला तणाव, दुःख किंवा अस्वस्थता देत असेल तर त्या व्यक्तीपेक्षा स्वतःच्या शांततेला तू महत्त्व दे. जेव्हा तू स्वतःच्या आनंदाला, समाधानाला फर्स्ट प्रायोरिटी देशील, तेव्हा लोकांचा तुझ्यावर असलेला प्रभाव संपायला लागतो. कारण जो व्यक्ती स्वतःचं मन जपतो त्याला सहज कोणीही त्रास देऊ शकत नाही. सहमत असशील तर होय स्वामी आई असं टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, जे तुला दुर्लक्ष करतात, इग्नोर करतात, त्याला तुझी जाणीव होऊ दे, उणीव भासू दे. कोणी दुर्लक्ष केल्यावर त्याच्या मागे धावणं किंवा त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणं तुझी किंमत हे कमी करतं. जर एखादी व्यक्ती तुझी कदर करत नसेल तर तिला जबरदस्तीने तुझी किंमत पटवून देण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित कर. जेव्हा लोकांना तुझी सवय लागते बाळा, तेव्हा त्यांना तुझी परिस्थिती सामान्य वाटते. पण जेव्हा तू स्वतःला मागे घेतोस आणि तेव्हा तुझी उणीव त्यांना जाणवते. आणि अनेकदा अंतर ते शिकवतं जे जवळीकता शिकवू शकत नाही. म्हणून माझ्या लेकरा, सारखं पुढे करून स्वतःची इज्जत तू कमी करू नकोस. तू थोड्याशा अंतराने राहा. प्रत्येक योजना, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक ध्येय तू सगळ्यांना सांगत बसू नकोस. काही लोक तुझ्या आनंदात आनंदी होतील, पण काही लोक तुझ्यावर सतत लक्ष ठेवून असतात. तुझ्या योजना जाहीर करण्याऐवजी त्यावर शांतपणे काम कर. जेव्हा लोकांना तुझ्या पुढच्या पावलाचा अंदाज येत नाही तेव्हा तुझं यश त्यांना सर्वाधिक आश्चर्यचकित करत असतं. यशस्वी लोक कमी बोलतात बाळा आणि काम जास्त करतात.
कारण त्यांना माहीत असतं की परिणाम हे शब्दांपेक्षा जास्त प्रभावी आहे. आणि तू एखाद्याला तुझी योजना सांगितलीस आणि काही कारणाने जर ती योजना पूर्ण झाली नाही, तर ही तीच लोक आहेत जी तुला हसणार, तुझी टिंगल उडवणार आणि तुझ्या मनाचं मनोबल हे कमी करणार. म्हणून बाळा, गोड बोलणारा प्रत्येक माणूस तुझा हितचिंतक नाही. अनेकदा लोकांचे शब्द चांगले असतात पण त्यांचे हेतू चांगले नसतात. म्हणून एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती काय करते याकडे जास्त लक्ष दे. माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दामधून नाही तर कृतीमधून दिसत असते. जे लोक खरंच तुझं भलं इच्छितात त्यांच्या कृतीतही त्यांच्या शब्दासारखाच असतात. म्हणून माझ्या लेकरा, प्रत्येकाला तू आपलंसं मानू नकोस. तू कोण आहेस, काय करू शकतो हे प्रत्येकाला सांगत बसू नकोस. जे लोक तुला समजून घ्यायचं ठरवतात ते कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय तुला समजून घेतील, आणि जे तुला चुकीचं समजायचं ठरवतात त्यांना तू कितीही समजावलंस तरी काहीही फरक पडत नाही. म्हणून लोकांची मत बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःच्या कामावर तू लक्ष केंद्रित कर. जेव्हा तुझे परिणाम बोलायला लागतील तेव्हा स्वतःला सिद्ध करायची गरज उरत नाही. होय माझ्या लेकरा, बघ, तुझी कदर नाही तिथे तू जाऊच नकोस. प्रत्येक ठिकाणी जाणं किंवा उपस्थित राहणं गरजेचं नाही. एखाद्या नात्यात किंवा एखाद्या लोकात जर तुझी कदर नाही, किंमत नाही, तर तू स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नकोस. जिथे तुझा सन्मान केला जातो तिथे तू जा. योग्य वेळी अंतर ठेव. ही सुद्धा शहाणपणाची महत्त्वाची एक गोष्ट आहे. होय माझ्या लेकरा, लोकांना तुझी जर खरी किंमत समजवायची असेल तर तुला स्वतःची इज्जत स्वतः जपावी लागेल. माझ्या बाळा, तुझं आयुष्य इतकं सुंदर बनव की लोक तुलना करू लागतील. लोकांना उत्तर देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःचं आयुष्य अधिक चांगलं बनवणं. जेव्हा तू तुझ्या ध्येयावर, व्यक्तिमत्वावर, प्रगतीवर लक्ष केंद्रित करतोस तेव्हा लोक आपोआप तुझ्याकडे पाहू लागतात, आणि एकेकाळी तुला कमी समजणारे हे तेच लोक तुझी इतरांशी तुलना करू लागतात. म्हणून तू तक्रारी करणं बंद कर. स्वतःला अधिक चांगलं बनवण्यावर लक्ष दे. होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या ह्या चांगल्या सवयीच तुला नक्कीच यशस्वी बनवणार आहेत. बाळा, तुझं यश, तुझा आत्मविश्वास हे खूप महत्त्वाचं आहे. तर या सर्वांपैकी तुला कोणता जास्त नियम आवडला, कोणती गोष्ट तुला जास्त आवडली हे तू कमेंट करून नक्की सांग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर कर. आणि अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी तू ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. तुझा एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर मला आणखीन प्रेरणा देत असतो बाळा. म्हणून तू जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर कर आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. धन्यवाद.